हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण आपला 16वा अध्याय बघणार आहोत. दैवासुर संपद विभाग योग असं त्याचं नाव आहे. मंगलाचरण म्हणूया आपलं. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण आज सॉरी आज नाही, काल आपण पुरुषोत्तम योग बघितला. तर हे त्याच्यातला श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. हरे कृष्ण सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान उपमोहन च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत विदेव चाहम. तिथे दिसतायत बघा, प्रत्येकाच्या हृदयात आहेत कृष्ण. ते बघा, मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती. आता ज्ञानावरच आपलं म्हणजे तसं बुद्धीवरच हे जग सुरू आहे ना, तर ते सगळं काय आहे, स्मृती ज्ञान विस्मृती सगळं कृष्ण आहे. वेदांद्वारे मीच जाणण्यायोग्य आहे. निस्संदेह वेदांचा संकलक मी आहे आणि वेदांचा ज्ञाता पण मीच आहे. लक्षात ठेवा. आपण काल बघितलं. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुन्हा तो जो म्हणजे खाली शाखावरी मूळ असणारा वडाचं ते अश्वत्थ वृक्ष आहे. तर तो कशामध्ये आहे ती प्रतिमा? इच्छांच्या नदीमध्ये आहे. डिझायरची नदी बघितली ना आपण. तर आपल्याकडे कुठली शस्त्र हवी वर जाण्यासाठी, ती नदी पार करण्यासाठी? तर अनासक्ती, ज्ञान आणि अनासक्तीची शस्त्र हवं आपल्याकडे. तर आपण ते पार करू शकतो. तर आणि आता इथे काय दाखवलंय? हा शरीराचा रथ आहे. तर आपण पुन्हा पुन्हा बघितलंय आता. तर आपली ही 5 इंद्रिय ह्यात जशी दाखवली आहे तशी बघा. त्या डोळ्याला काहीतरी वेगळं बघायचंय, नाकाला काहीतरी वेगळं पाहिजे, कान तिकडे उसळून निघालाय, असं नाही. आपलं एका दिशेने मन, इंद्रिय म्हणजे बुद्धी, मन आणि इंद्रिय ही तुमची एका दिशेत असू दे, म्हणजे शरीराचा रथ योग्य जाणार. त्यासाठी आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा आणि मन कंट्रोल मध्ये असलं की आपली इंद्रिय कंट्रोल मध्ये असतात. ओके. माताजी घ्या पुढचा स्लाइड. तर कसं आहे ना, आजचा अध्याय ना हा दैवासुर संपद. हे आपण सत्व रज तमचे स्वभाव आहेत ते असू दे. झालंय आपलं. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपल्याला कुठं जायचंय? शुद्ध सत्व गुणात असं सांगितलंय ते. हे आता आपला आजचा अध्याय आहे ना, दैवासुर संपद विभाग योग असं त्याचं नाव आहे.
म्हणजे दैवी गुण असतात काहीतरी. हं. दैवी गुण म्हणजे कुठले आहेत आणि आसुरी गुण कुठले आहेत, हे कृष्णाने सांगितलं. मग दैवी गुण आपल्याला कशाला हवेत? तर दैवी गुण आपल्याला हवे तर ते कृष्णांकडे जायला मदत करतात. ते आपल्याला भक्तीच्या मार्गावर पुढे नेतात. म्हणजे मग भगवत प्रेम मिळवणं हेच मनुष्य जन्माचं खरं तुम्ही बघाल का मिळतं मनुष्य जन्म आपल्याला तर भगवत प्राप्ती, भगवत प्रेम, भगवत कृपा ह्याची प्राप्ती होणं एवढंच. मग ह्याच्यासाठी मार्ग कुठला असतो तर भक्ती मार्ग ना. तुम्ही कृष्णांची अनन्यसाधारण भक्ती म्हणजे काय तर दिव्य प्रेममय सेवा. मग ह्या मार्गावर आपल्याला पुढं जायचं असेल ना, तर हे दैवी गुण मदत करतात. हं. आणि आसुरी गुण असलेले लोकं ह्या मार्गावर अजिबात पुढे जाऊ नाही शकत. तर आता आपण थोडंसं दैवी गुण काय आहेत ते बघूया. आता असं वाटेल ना तुम्हाला असं सुपरनॅचरल नाही सांगितलेले. ते गुण इतके साधे आहेत ना, की वाचल्यावर आश्चर्य वाटतं, की कृष्णाने ह्यांचं वर्णन दैवी गुण म्हणून केलेत. पण इथे अपेक्षा आहे, की ते आपण आपल्यामध्ये पण आणायचे आहेत. हां. कुठेही असं नाही सांगितलेलं, की उठून पाण्यावर चालायला शिका, दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला शिका वगैरे. असं ज्याला काही आपण म्हणतो ना सिद्धी वगैरे जे आपण गोष्टींमध्ये काय-काय वगैरे किंवा मूव्हीजमध्ये वगैरे बघतो, असलं काहीही सांगितलेलं नाही. किती साधेसे गुण आहेत बघा आणि ते दैवी गुण आहेत. ते आपल्यामध्ये आणायचे आहेत आपण हां, नुसते शिकायचे नाहीयेत. आता इथे वरती आपले इस्कॉन बंगलोरचे राधा गोविंद आहेत. त्यांना आपण प्रणाम करूया. हां. पुन्हा आपल्या इस्कॉन बंगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ प्रभूजी त्यांना प्रणाम करते. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते आणि मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या अन्वया माताजी त्यांना पण प्रणाम करते. हां, आता इकडे काय आहे नाव काय दिलंय दैवासूर साधन विभाग योग. साधन म्हणजे तेच ते, की कुठले असे स्वभाव आहेत, की ज्यामुळे आपण कृष्णांकडे जाऊ शकतो. हां, दैवी स्वभाव आणि आसुरी स्वभाव असं दिलंय. तर की नाही हे इकडेच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यात खाली आहे. हे दाखवलेलं आहे बघा. वरिष्ठ कसे कृष्ण आहेत ते. हे जे बाकीचे देवी-देवता असतात ना, त्यांच्या वर सुपिरियर सगळ्यात वरती कोण आहेत? तर कृष्ण. हां. आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला हे सगळे त्यांच्या बालपणीच्या वेगवेगळ्या लीला आहेत. हां. की त्यांनी काय-काय केलं. कृष्णांच्या ह्या अरम्य अशा कथा आहेत. तुम्ही छान ऐका, थोड्याशा वाचन करा. वेगवेगळी पुस्तकं आहेत त्याच्यात आहेत. तर ह्या त्या लीला आहेत त्यांनी बालपणी केलेल्या गोकुळामध्ये हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना, आपण कृष्णाकडे कसं परत जाऊ शकतो आणि इकडे काय सांगितलंय 8.21 श्लोक म्हणतायत ते, की का जायचं आधी मुळात? तर एकदा ना तुम्ही कृष्णांकडे त्यांच्या गोलोकमध्ये जो जातो, त्याला परत इकडे यावं लागत नाही. हं. तर म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते त्याची. आणि कृष्णांकडे परत जाण्यासाठी आपण काय म्हणू आता एवढं तरी कळलं हरिनाम जप करायला हवा आपण, होय की नाही? तर हरिनाम जप, भक्ती साठी ना काही हे गुण आहेत जे आपल्यामध्ये असावे हां. तर हेच आता दैवी गुण आणि आसुरी गुण असे दोन्ही बघणार आहोत. तर निडरता म्हणजे तुम्ही निर्भीड हवा. पहिलाच काय आहे निर्भीड हवा. घरातल्या वरच्या मजल्यावर सुद्धा जिन्याने आम्ही जाणार नाही, आम्हाला भीती वाटते. असं हां, हे एका ठराविक एजमध्ये ठीक आहे. तुम्ही खरं निर्भीड हवा. आता एकदा कृष्णांचे झालो ना आपण, मग आता कशाची भीती? आपला ठाम विश्वास हवा. ह्या चराचरामध्ये कृष्ण व्यापून राहिलेत आणि ते आपण शोधायचेत. बाकी कोणाला शोधायचं नाहीये, कोण नसतं. त्यामुळे निर्भीड हवे आणि हा गुण संन्याशांसाठी सांगितलेला आहे. तुम्ही हा जो अध्याय जेव्हा गीतेमध्ये वाचाल ना, तेव्हा प्रभुपाद स्वामींनी खूप छान स्पष्टीकरण दिलेलं आहे ह्याचं हां. म्हणजे ह्या सर्वच गुणांचं. तर संन्यासांनी कसं असतं, त्यांनी स्वतःचं कुटुंब वगैरे असं काही करायचं नसतं. त्यांनी लोकांमध्ये धर्मप्रचारासाठी स्वतःला वाहून घ्यायचं असतं. व्रतस्थ, संन्यासी राहून.
मग त्या लोकांना खूप विचरण करावं लागतं वनांमधून. आणि कसंही जसं रस्ता जसा असेल तसं जात राहावं लागतं. एकटं राहावं लागतं. जे अन्न मिळेल तसं ते खाऊन वगैरे राहावं लागतं. त्यामुळे त्यांना संन्यासी लोकांना हा खूप आवश्यक असा गुण आहे, की निडरता. तुम्ही निर्भीड हवा. अ, आपला हा ठाम आणि आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण आपला एक विश्वास हवा. की जर का कृष्ण आहेत ना आपल्याबरोबर, तर मग काय कशाची भीती? हां. आपला विश्वास हवा, की ते समर्थ आहेत. ते तर सगळं विश्व चालवतात. त्यामुळे बरं, वाईट वगैरे असं सगळं बघण्यासाठी ते समर्थ आहेत. असा आपला आपण निर्भय हवे. आपण आमच्या शेजाऱ्यांच्या तर आपले ना प्रभुपाद स्वामींचा आपण पहिला हे बघतो बघा पहिल्या डे 1 मध्ये प्रभुपाद स्वामी ह्याला न्यूयॉर्कला 1 मिनिट हां, न्यूयॉर्कला जातात तेव्हा तर प्रभुपाद स्वामी न्यूयॉर्कला वगैरे जातात. वय किती असतं 70च्या पुढे वय गेलेलं असतं. तरी सुद्धा कृष्णावर पूर्ण विश्वास असतो. गुरूंचा शब्द आणि कृष्ण ह्यांच्यावरच विश्वास ठेवून जातात. तर तसं आपण आपण पण निडर हवं. हं. त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाची आवड आहे इथे. आपल्यामध्ये हवी, की आपल्याला ना जिज्ञासा असायला हवी. तर आपण ह्या मार्गावर चालू, की हे शास्त्रांचा अभ्यास, थोडंसं वाचन, अ, मंदिरांमध्ये जाणं, ते ऐकणं सगळं, त्याच्या नोट्स बनवणं, ते दुसऱ्यांना सांगणं. पुन्हा आपल्या घरात सुद्धा आपण आता अहिंसा सांगेन, अहिंसा सांगते ना, तेव्हा सांगते, की आपल्यामध्ये आवड हवी त्याची, दुसऱ्यांना ते सांगायची अशी. आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी होतं ते. आध्यात्मिक ज्ञानाची आवड हवी तुम्हाला. आता आपण शिकलो ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. मग तेव्हा ते मग यो मे भक्त्या प्रयश्चती. मग आपण थोडंसं उठून कृष्णांना ते अर्पण करायचा प्रयत्न आतून व्हायला हवा ना. ते आध्यात्मिक ज्ञानाची ना आपल्याला आवड हवी. आता हे दान आणि पुण्य हे लिहिलंय की नाही, हे दान धर्म आहे हा गृहस्थाश्रमांसाठी सांगितलेला आहे. म्हणजे मुख्यत्वे. तसं एक सांगते, की मनुष्य जीवन हे घेण्यासाठी मिळत नसतं. तर बाकीचे प्राणी बघा देऊ नाही शकत काय. म्हणजे त्यांना तितका विकसित बुद्धीच नाहीये. पण मनुष्याला आहे ना, मग आपण देऊ शकतो आणि मग कृष्णाने सांगितलेलं आहे, की तपश्चर्या म्हणजे तपस्या, दान ह्याशिवाय तुम्ही म्हणजे उच्च लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला हे पुण्य करावी लागतात. तर मग इथे नाही करून कशी चालणार? त्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं आपण दान धर्म म्हणजे जे जमेल आपल्याला ते तरी आपण दान करत राहायला हवं. आणि सर्वोच्च दान असतं हे आध्यात्मिक असतं. म्हणजे तुम्ही गीता भागवतचं ज्ञान द्या. म्हणजे आता तुम्हाला ह्या लिंक आल्या की तुम्ही कोणाला तरी फॉरवर्ड करू शकता किंवा जे तुम्ही शिकलाय ते तुम्ही घरात सांगू शकता असं. हा जे कृष्णांविषयीचं ज्ञान आहे ते तरी पसरवा असं. आणि एरवी जे काय तुम्हाला जमेल, मी तुम्हाला सांगितलं ना, आपण भक्तियोग मध्ये शिकलेलो, की आपल्याला अगदी काही नाही जमत आहे, तर कृष्णाने काय सांगितलेलं, मग थोडं माझ्यासाठी काहीतरी कर्म करता येतात का बघा. मग मंदिरं वगैरेंमध्ये काही कार्यक्रम असला, तर बाहेरून तरी थोडी आपल्याला मदत करायला जमते का वगैरे. अशा प्रकारचं दान. पण मनुष्य जीवन हे देण्यासाठी मिळालेलं आहे. थोडासा देण्याचा पण आनंद घ्या. हं. आणि आपल्या पूर्वजांकडून पण शिका. बरेच काय-काय केल्या होत्या बघा. वेगवेगळ्या शाळा असायच्या तेव्हा. अ, धर्मशाळा राहण्याची सोय असायची. पाण्याच्या विहिरी वगैरे असायच्या. असं किती-किती केलं हं. त्यामुळे आपण आणि गृहस्थ धर्म लोकांनी आहे ना, दानधर्म करायला हवा. त्यांचं ते कर्तव्यच आहे. आपण पुढचं काय दृढ संकल्प. तुम्ही जीवनात ना
दृढ संकल्प असाल, स्थिर दृढ संकल्प, तरच काहीतरी मिळवू शकाल. सतत माझं आज मी ठरवणार हे, ते ठरवायला अर्धा तास घालवणार आणि उद्या त्यातलं एक पण काम करणार नाही. असं होत नाही. तुम्ही अ, अगदी फोकस राहून आणि ठरवलंय ना आपण, तर ते करायचं. असे तुम्ही 5 वर्षांच्या ध्रुव महाराजांचा दृढ संकल्प बघितलात ना तुम्ही, तसा हवा आपण हां. आत्मसंयम हा पण खूप गरजेचा आहे. आत्मसंयम तुम्ही ही किड्स बॅच आहे. तुमच्या वाणीवर पण तुमचा संयम हवा. तुम्ही आता हे वापरतो आपण सोशल मीडिया तो अ, म्हणजे अ, तो खरं तर गरज नसते. जेवढा गरज आहे ना तुम्हाला तेवढा वापरायचा. मी का वापरतोय? मी इथे काय शोधायसाठी फोन हातात घेतलाय हे बघून. नाहीतर आपला खूप वेळ जातो. जे काम 10 मिनिटाचं असतं आपलं, ते आपण तासभर त्याच्यात वेगवेगळे व्हिडिओज वगैरे बघत घालवतो. पण तेव्हा आपला ना अमूल्य असा वेळ फुकट जात असतो. त्यावेळी आपण आत्मसंयम, बोलताना आत्मसंयम हवा. तोंडाला आलं ते बोललो. असं नाही, दुसऱ्याच्या मनावर आघात होतात ना. त्यामुळे आत्मसंयम हवा. पुन्हा सोशल मीडियावर तुम्ही काय व्हायरल करता स्वतःबद्दल? काही गरज नसते स्वतःचे फोटोज वगैरे टाकण्याची. तर पण तरी आणि ते किती हे आहे म्हणजे इन्सिक्युअर आहेत म्हणजे तुम्हाला ते माहीत आहे. आपल्याला हे सगळं माहीत असतं, की सोशल मीडियावरचे फोटो कुठे-कुठे कसे वापरले जातील, कोण काहीही सांगू शकत नाहीत आणि त्यात पोलिसांचा रोल काय खूप त्रोटक असतो. ते काय करणार? तर त्यामुळे हे आत्मसंयम हवा आपल्यावर. हं. अ, आणि सर्वच बाबतीत म्हणजे अं, जीवन जगतानाच तुम्ही संयम ठेवायला हवं. मिळालंय फुकट जेवायला म्हणून खूप खाणं हा पोटावर अन्याय आहे. त्याने किती पचवायचं ना पोटाने? का पोटाला एवढा त्रास द्यायचा असं? हा पदोपदी तुम्हाला लागणारा गुण आहे आत्मसंयम आणि भक्तीमध्ये तर त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. साधेपणा ही सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग तर साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि म्हणजे उच्च विचारसरणी पण हवी. आपण विचार करताना पण दुसऱ्याबद्दल खूप खाली आली आहे विचार करायची पातळी. हां, जरा एखाद्याला आपण चांगलं पण काहीतरी म्हणू वगैरे शकतो. तर आपण अजिबात तसा विचार कधी करत नाही. तसं नाही, दुसऱ्याबद्दल चांगले विचार करायचे. आणि साधी राहणी म्हणजे बिलकुल असं नाहीये, की तुम्ही कसंही राहा वगैरे. नीटनेटके वगैरेच राहा. पण तुमच्या गरजा ओळखा. गरजेपेक्षा जास्तचा हे नको. मग गरजेपेक्षा जास्त करायचं आहे तर अभ्यास करा. वस्तूंचा संग्रह कशाला हवाय? अ, जास्त करायचंय तर लवकर-लवकर उठून जप करा. कोणाला तरी कथा सांगा, कथा ऐका, मिळून एखादं अ, कीर्तन करा, कुठलं तरी वाद्य वाजवायला शिका वगैरे. असं काहीतरी जादा करायचंय तर करा ना. पण जीवनाचा सिम्प्लिसिटी ओळखत नाहीये आपण. वस्तू, वस्तू, वस्तू आणि त्या वस्तूंच्या आल्या तरी दुसऱ्या वस्तूच्या मागे आपण लागत असतो. रजोवृत्ती वाढवून ठेवली आपण. नुसत्या वस्तू, वस्तू असं हां, तर वस्तूंच्या मागे वेडे झाल्यासारखं झालं तर नाही आपण साधी राहणी, उच्च विचारसरणी हवी आपली. हं. अहिंसा हां, आता अहिंसा ना, अहिंसा ही प्रभुपाद स्वामींनी एक मिनिट. अहिंसा ही 3 प्रकारची म्हणजे तुम्ही स्पष्टीकरण त्याचं वाचा. कसं आहे पहिली गोष्ट की खाण्यासाठी म्हणजे शाकाहारी खाणं. खाण्यासाठी कोणाची प्राण घ्यायची आवश्यकता नाही. आता कसं आहे आपल्याला मुबलक प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे. तुम्ही बघता. तर आपण काय उपवासी नाही आहोत. आपल्याला डाळी, कडधान्य व तांदूळ असे पदार्थ, फळं भाज्या उपलब्ध आहेत. मग कशाला कुणाचे प्राण घ्या. म्हणजे आपल्यामध्ये मनुष्य झालो, आपल्यामध्ये क्षमता आहे दुसऱ्यांना मारायची. प्राणी काही बोलू नाही शकत, म्हणून आपण मारायचं का त्यांना? हे एक. दुसरं कसा नियम असतो माहित आहे? एका प्राण्याचे एका शरीरात दिवस ठरलेले असतात. जेव्हा आपण ना खाण्यासाठी त्या प्राण्याला मारतो, तेव्हा होतं काय? त्याचे काही पुढचे दिवस जे त्या शरीरात शिल्लक असतात
त्या शरीरामध्ये म्हणजे आता मासा म्हणून त्याचे जे पुढचे दिवस शिल्लक राहिलेले असणार ना, ते पूर्ण केल्याशिवाय त्याच्या पुढचं शरीर त्याला मिळत नाही. मग त्या आत्म्याला परत माशाच्याच शरीरात जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आधी ते म्हणजे अंडर होणार तो, मग त्याला ते माशाचा त्या जन्म मिळणार. आणि मग त्याच्यानंतर उरलेले जेवढे दिवस असतात त्या शरीरातले ते पूर्ण केल्यानंतर मग जरासं वरच्या योनीत जन्म मिळतो. कारण असं करत करतच मनुष्यापर्यंत पोहोचतात ना प्रत्येक जण. मग त्यामुळे होतं काय माहितीये, आपल्यामुळे त्याला तो परत एक डबल हे झाल्यासारखं होतं. म्हणजे अहिंसा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर कुणाच्याही प्रगतीत अडथळा न येणे. आपण कुणाच्याही प्रगतीतला अडथळा होता नाही. हा अहिंसेचा अर्थ आहे. मग आपण तिथे अडथळा झालो ना त्याच्या प्रगतीतला. म्हणून. आणि तिसरं, की कुणाच्याही प्रगतीत तुम्ही आड येत असाल, अडथळा करत असाल, तर ती हिंसा आहे. म्हणजे भलेही तिथे तुम्ही कुणाचा प्राण घेत नसाल, पण आता समजा असं आहे, की तुमच्याकडे तुम्ही काहीतरी अशा पोस्टवर आहात, की कुणाचे तरी शासकीय निधी वगैरे तुम्ही वाटायचे वगैरे आहेत. पण तुम्ही असं ठरवलत, की बस आता ते काय कोणाला माहित नाही, आपलं माझं मी घेऊन रिकामा होतो सगळं. तर ही पण हिंसा आहे. ती दुसऱ्यांच्या वाटणीच होतं. आता आपण मनुष्य म्हणून प्राण्यांच्या वाटणीचं जंगल वगैरे घेतोय ना, हे ते त्यांच्यासाठी जे आहे ते त्यांचं आहे. तर ही पण हिंसा असते, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा होणं. ही पण हिंसा आहे. ती पण नाही व्हायला हवी. जे ज्याचं आहे ते आपल्याला जेव्हा माहीत असतं, की ते त्याचं आहे, ते त्याच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करायला हवा. नाही तर प्रकृती कशी ना कशी तरी आपल्याकडून कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात ते त्याला द्यायलाच लावते. आणि कसं असतं ना, आता बघा, सगळ्यात अ, छान गोष्ट कुठली करू शकाल ना, तर कुणाच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा व्हायचा नाही. म्हणजे आता कोणतरी तुम्ही रूममेट वगैरे आहात आणि कोणतरी जप वगैरे करत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला नाही होत आहे करायला. तो करतोय तर त्याला तरी शांतता द्या. असं. किंवा घरातल्यांना पण आध्यात्मिक प्रगतीत आई वगैरे काहीतरी करत असेल, तर आपल्याकडून होता होईल. मग तुमच्या गावांमध्ये, तुमच्या कॉलनीज वगैरे मध्ये आध्यात्मिक ह्याच्यात जर का काय होत असेल, कोणतरी कथा वगैरे ठेवतात बघा, भागवतमच्या वगैरे. तर त्याच्यात आपण अडथळा नाही बनायचं. कुणाच्याही आध्यात्मिक प्रगतीत अडथळा न बनणं, ही सगळ्यात मोठी हे गोष्ट आहे. आपण त्यांना होता होईल तेवढी मदत करायची आणि नाही मदत करू शकलात, तर अडथळा नका बनू. म्हणजे आलं ना लक्षात, अहिंसा म्हणजे काय? कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. हं. मग ते आ शाकाहारी राहून आणि एरवी सुद्धा तुम्ही जीवनात हे लक्षात ठेवा. हे अहिंसेचा अर्थ आहे. हं. आणि मत्सर हे मत्सर म्हणजे निर्मत्सर हवा आपण दुसऱ्यांविषयी. हं. कधीही लक्षात ठेवा, कधीही हा जेलसी वगैरे हा प्रकार ना नकोच आहे. त्याचा बॉडीवर पण निगेटिव्ह इफेक्ट होतात आणि आपल्या म्हणजे आपण भक्ती मार्गामध्ये शुद्ध मन हवं असतं. भक्ती मार्गात काय हवं असतं? शुद्ध मन. मग कसलं शुद्ध मन तुम्ही दुसऱ्यांचा मत्सर करता तर. त्यामुळे निर्मत्सर सर्वांविषयी प्रेम हवं. ती गेलीत पुढे. ज्याने अभ्यास वगैरे केलाय तो जाणारच पुढे, जाऊ दे. पण आपण पण आपला अभ्यास करून आपण प्रयत्न करायचा असतो. दुसऱ्यांची प्रगती बघून जळायचं नसतं. त्यामुळे सर्वांविषयी प्रेम, निर्मत्सर हवं आपण. हे तपस्वीपासून मुक्त, हे मला काही कळलं नाही. ऍक्च्युली जीवनात तपस्या हवी. म्हणजे तुम्ही जे व्रत वगैरे जे ठरवता ते मी करणार असं. ते थोडंसं ट्रान्सलेशन होतं ना, हे होतं. सत्य. सत्यवती म्हणजे तुम्ही जीवनात सत्य हवं तुमच्या. जे म्हणजे वागण्यात हवं, बोलण्यात हवं. कधीही लक्षात ठेवा, तुमच्या बोलण्यामुळे म्हणजे तुमच्या असत्य बोलण्यामुळे दुसऱ्याला त्रास होता नाही, हे लक्षात ठेवायचं हां. वाणी अशी हवी आपली, की जी सत्य असेल. तुम्ही असत्य बोलून त्याचा त्रास तिसऱ्याला झाला, तर ते खूप वाईट असतं. फक्त तुमच्या एका खोटं बोलण्यामुळे. त्यामुळे जीवनात सत्यता हवी. हं. ह्या सगळ्यामुळे आहे ना आपण तेजस्वी बनतो, शुद्ध बनत जातो.
सर्व सजीवांसाठी करुणा ही मनुष्यच करू शकतो. हां, तर आणि तसे प्राणी आपण त्यांना एवढा त्रास देतो, पण ते कधी माणसांबरोबर असं हे धरतात का रे? आता द्वेषच करतात माणसांचा. आता माणूस दिसू दे, बघतोच त्यांना, असं नाही करत. त्यांच्या म्हणजे ते तसे प्रगत जीव नाहीत. तरी पण तसे आहेत बघा. मग आपल्यामध्ये तर आपण प्रगत आहोत ना. किती म्हणजे आपली क्षमता, चेतना किती प्रगत आहे. त्यामुळे आपल्यामध्ये सर्व जीवांसाठी करुणा हवी. प्राणी मात्रांसाठी असं नाही, मनुष्यांसाठी पण हवीच ना. हां, तर सर्व जीवांसाठी करुणा. स्वच्छता म्हणजे शुची. शुची 3 प्रकारची असते. अ, शरीराची. शरीराचं टापटीप, आरोग्य तुम्ही ठेवायलाच हवं. ते ते पण आळशी बनत चालली आहेत मुलं. असं का करतात काय माहिती? लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, लवकर उठणे, हे तुम्ही फॉलो करायला हवं. तर हे सायन्सच्या दृष्टीने तर तुम्ही बघाच, स्वतःच शोधा आणि अध्यात्माच्या दृष्टीने पण. कारण आपण निशाचर नाहीये. हां, त्यामुळे ते झालं. मग सकाळी लवकर उठल्यावर ज्या स्वच्छतेच्या सवयी आहेत, त्या फॉलो करायला हवं. हं. तुम्ही मग ही शरीराची झाली. आता दुसरी स्वच्छता असते मनाची. मनही स्वच्छ हवं तुमचं. दुसऱ्यांविषयी शुद्ध विचार हवेत मनात आपल्या. हं. सर्वांमध्ये ज्ञानी मनुष्य काय बघत असतो? कृष्णांना बघत असतो. ह्या सर्वांमध्ये परमात्मा आहे असं बघत असतो. तसं म्हणजे शरीराची, मनाची आणि व्यवहारांची. तिसरी स्वच्छता तुमचे व्यवहार क्लिअर हवे. फसवणूक, दुसऱ्याला दुसऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेणं वगैरे, हे नाही, हे चांगलं नसतं. तर लक्षात ठेवा, शुची म्हणजे स्वच्छता. हे 3 प्रकारची हवी. तुमची आरोग्याची म्हणजे शरीराची, मनाची आणि व्यवहाराची. तर हे आता बघा हे गुण आपल्यामध्ये आणायचे आहेत. आपण ते नुसते शिकायचे नाहीयेत आणि हे किती साधेसे गुण आहेत. पण कृष्णाने स्वतःच्या मुखातून ते गुण सांगितलेले आहेत, की मनुष्याने हे गुण आपल्यामध्ये आणायला हवे. हे दैवी गुण आहेत, जे कृष्णांकडे आपल्याला घेऊन जाणं. हं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. मोठा अध्याय आहे हां. हं. तर हां, आता इथे काय सांगितलंय, हे थोडे आसुरी गुण सांगितलेत बघा. अ, हां, की हे आसुरी वृत्ती आहे बघा. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही दुसऱ्यांविषयी हे हवं तुम्हाला, म्हणजे प्रेम हवं, दुसऱ्यांवर निर्मत्सर हवं ना, तुम्ही मत्सर नाही करायला पाहिजे. दुसऱ्यांचा राग-राग करणे, विश्वास नसते, आस्था नसणे, हे आसुरी गुण आहेत बघा. हं. तर पांडवांचं उदाहरण घ्या ना तुम्ही. पांडवांनी कधीच केला नाही कौरवांचा. कौरव का एवढा राग-राग केले? पांडवांनी कधीच केला नाही त्यांचा राग-राग. आता रामानी कैकेयीविषयी, माता कैकेयीविषयी एक शब्द कुठं काढला नाही. उलट किती आनंदाने उठून वनात गेले. तर त्यामुळे दुसऱ्यांवर विश्वास नाही, आस्था नाही, हा आसुरी गुण आहे. हे नास्तिक असतात. आसुरी तुम्ही नास्तिक असणं म्हणजे आसुरी गुण असतो. म्हणजे त्यांचा ह्याच्यावर विश्वासच नसतो. म्हणजे आत्म्याचं अस्तित्व वगैरे ह्यावर विश्वास नाही. धिस इज माय लाईफ, माय रूल्स आणि काय धिस लाईफ काय आईस्क्रीमच आहे. आयुष्य काय म्हणतात आईस्क्रीमच म्हणतात ना, मेणबत्ती, आईस्क्रीम तसं पण वितळून जाणारच आहे. त्याच्या आधी खाऊन टाका. काय खाऊन टाका? स्वतःचं अस्तित्वच खाऊन टाका. आपला सनातन धर्म सांगतो, की जीवन हे पणतीसारखं हवं. म्हणजे दिवा असतो ना पणती, तसं, की स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने दुसऱ्यांच्या आयुष्यात पण प्रकाश द्या, असं आपलं सांगतं हां. नाहीतर ते पिघलतच आहे आईस्क्रीम, त्याच्या आधीच खाऊन टाका वगैरे. हे आपली हे नव्हे. अभिमान. हा अभिमान, त्याच्या खालचा अहंकार, हे कशाशी निगडीत आहेत? आता पुढे आहे ते. हे सगळं वस्तूंशी निगडीत आहे आणि हे तत्वतः जाणलात तर हे लक्षात आतापर्यंत तर तुमच्या आलेलं आहे, की आपल्याला ते ह्या जन्मात मिळालंय. हे ठीक आहे, मिळालंय तर कधी ना कधीतरी ते सगळं सोडून जायचंय. आहे तर ओके आहे. कर्तव्य करत कृष्णांशी जोडून पुढे जात राहायचं. त्यात अडकून पडायचं नाही. पुन्हा दुसऱ्यांवर राग हां.
क्रोध बघा, सतत राग येणे आसुरी गुण आहे. तुम्ही स्थिर असाल तर योग्य निर्णय घ्याल. जेवढे शांत राहू शकाल, तेवढी परिस्थिती मोठ्या-मोठ्या सिच्युएशन कशा हँडल करणार जर का 5-5 मिनिटाला राग आला तुम्हाला किंवा मित्रांवर ओरडत वगैरे बसलात तर. राग तुम्हाला एक मोठं काहीतरी काम करायचं असेल, काहीतरी व्हायचं असेल, तर तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवून शांतपणे निर्णय घ्यावे लागतात आणि शांतपणे घेतलेले विचार करूनच निर्णय योग्य असतात. कठोरता, हे कठोरता कशी आहे माहिती अ, अन्यायाकडे झुकणारी. हां, आता तुम्हाला प्रशासनात वगैरे गेलात, की थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागतं. आता वर्गाचं मॉनिटर केलं असेल टीचरांनी, तर मित्रांची वगैरे पण हां, तो बोलला म्हणून नावं लिहावी लागतात. ते वेगळं अनुशासन ठेवायसाठी. ही कठोरता म्हणजे अन्यायाकडे झुकणारी आहे, ती नसावी. हं. अज्ञानता. हां, अज्ञान म्हणजे कसं आहे माहिती अज्ञानात सगळी असतात. ज्ञानाची आवड हवी. ते अज्ञान तुम्ही अभिमान म्हणून मिरवू नका कधी. हं. प्रसिद्ध होण्याची इच्छा, ही पण आता तुम्ही म्हणाल ती होती बघा. कंसाला होती, हिरण्यकश्यपूला होती, रावणाला होती. अन्याय आम्ही इतका करणार आणि पण आपल्या इतिहासात कितीतरी तुम्हाला सापडतील भारताच्या तर इतिहासात. क्रूरपणा करून प्रसिद्ध व्हायचं होतं त्यांना आणि खूप सोसलं आपण. तर ही पण आसुरी इच्छा आहे. प्रसिद्ध व्हायचंच आहे तर मग आपल्या संतांसारख्या त्या वेगळ्या. त्यांना व्हायचं पण नव्हतं प्रसिद्ध. पण त्यांच्या कर्माने आपण आपल्या प्रसिद्ध व्हायला हवं. आपलं वागणं हे कृष्णाने काय सांगितलं ना, की आपलं वागणं असं आदर्श हवं, की मागच्या पिढ्या आपोआप त्या ह्याच्यावर येतात. तसं. तुम्ही प्रसिद्ध व्हावं आता दान बद्दल उद्या जेव्हा शिकू तेव्हा कळणार. प्रसिद्ध व्हायची इच्छा नाही हवी आपल्याकडे हवी. आपण आपलं कर्तव्य म्हणून करायचं. नम्रता हवी आपल्याकडे. हां, इतरांकडून आदर शोधणे. नम्रता ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती दुसऱ्यांकडून कुठल्याही आदराची अपेक्षा न ठेवणे. ह्याला नम्रता म्हणतात. आणि जे तसे नाहीत ते आसुर आहेत बघ. तो आसुरी गुण आहे. ह्याने मला बोलवलं नाही, तो मी आल्यावर उठला नाही. अ, आणि हे ते मी सांगितलं ते शास्त्रांचे पालन किंवा विश्वास न ठेवणे. कसं आहे ना हे आसुरी गुण आहे. म्हणजे तुम्ही त्यांचा मुळातच शास्त्रांवर विश्वास नसतो. ती देव म्हणजे असुर म्हणजे कोण? देवता म्हणजे जे वेदांना मानतात, वेदांप्रमाणे जीवन जगतात आणि जे शास्त्र, वेद ह्यांना मानत नाहीत ते असुर असतात. हं. बाकी काही त्यांच्या डोक्यावर 2 शिंग-बिंग असते असा फरक नाही. तर ते शास्त्रांना मानत नाहीत, त्याप्रमाणे वागत नाहीत. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हां, आता ही बघा म्हणजे त्या कशा थोडीशी चौकशी करतायत. हे बघा वाणीने तरी आपण एखाद्याला हे देऊ शकतो. काही वस्तू नाही म्हणजे द्यायला नाही जमणार तुम्हाला. एखादं तरी चांगले बोला. तेवढं तरी आपण ते तर आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं आहे. खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत. थोडंसं हसू शकतो आपण एखाद्याला. म्हणजे आनंद त्याच्या आयुष्यात आणू शकतो असं म्हणते मी. तर ती बघा थोडीशी बोलते आणि हा बघा काहीतरी जाळपोळ करून असा उभा आहे, की जसं केवढं मोठं काम केलं. तर असे असतात. हे दोन्ही आपल्यामध्ये आहेत गुण. ती पण माणसं आहेत, ही पण माणसं आहेत. हं. हा मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता आपण बघूया ते. कलियुगात आहे ना, हे दोन्ही गुण आपल्याच आतमध्ये आहेत. म्हणजे दैवी गुण आणि आसुरी गुण. दोन्ही गुण आपल्याच आतमध्ये आहेत. तर आपण काय करायचंय, दैवी गुण पुढे न्यायचे. दैवी गुणांना वाढवायचंय. मग ह्या आसुरी गुण आपोआप कमी होतात आपल्यातून. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. हं. आता आपल्यातले दैवी गुण कसे विकसित करावे आणि आपल्यातला राक्षसाचा कसा पराभव करावा? चांगली बाजू वर कशी आणावी बुवा? बघूया. या मताची पुढची स्लाईड. तर पहिली गोष्ट असते तुमची संगत. आता बघा, असं म्हणतात ना, आंब्याच्या पेटीत एक आंबा खराब असला की सगळी पेटी खराब करतो. तसं आहे. किंवा आता मग इथे यांनी सफरचंद घेतलंय. आता एक फूल आहे बघा मोगऱ्याचं तिथे. हे मोगऱ्याचं फूल जर का तुम्ही गजरा करून डोक्यात माळलं, देवबाप्पाला घातलं, म्हणजे तर वेगळं त्याची व्हॅल्यू, मूल्य वेगळं ठरणार. आणि तेच बिचारं जाऊन कचऱ्याच्या टोपलीत पडलं.
तर बघा, ते तुम्ही वापरणार का? नाही बाबा डस्टबिन मधले पडलेलं फुल फुल आता आपण कसं डोक्यात वगैरे मारणार ना. तर प्रॉब्लेम कशाचा आहे? संगतीचा. तर तुमची संगती आहे ना, ही चांगली हवी. जीवनात नेहमी विचार करून आणि संगती ही तुम्हाला अभ्यास करायचा तर अभ्यासू मुलांची संगत हवी तुमच्याबरोबर. आणि आता भक्तीत पुढे जायचंय तर ह्या वेगवेगळ्या असे ऑनलाईन क्लास करा. म्हणजे संगती हवी महत्वाची. मंदिरांमध्ये जा, तिथल्या भक्तांचा संग घेऊन बघा, तुम्हाला किती छान वाटणार. तर हे दैवी गुण तरच विकसित होणार आपले. तुमची संगती खूप महत्वाची असते त्यामध्ये. हं. माताजी पुढची स्लाईड घ्या. हां, हे बघा हे दोन्ही ह्या स्लाइडमध्ये पण तेच सांगितलं, हे दोन्ही आहेत ना आपल्या आतमध्येच आहेत. दैवी पण गुण, आसुरी गुण. पुढची स्लाईड घ्या माताजी. हां, हे बघा आपली संगता सुसंगता म्हणजे संगत हुशारीने निवडा म्हणतायत ते. भांडण्यात वगैरे आपण खूप वेळ फुकट घालवतो. इकडच्या ह्या दोघी बघा कशा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आनंद बघा. आपल्यामध्ये पण आणा आपण हां. नुसतं मी बरोबर आहे, तू चूक आहेस, हे खूप असतं. आपल्याला सिद्धच करायचं असतं, की दुसरा चूक आहे. असं नसतं. समोरच्याचं पण ऐकून घ्यायला शिका आणि मग बसून हां, हां, हे असं तुझं म्हणणं आहे का? माझं असं आहे. मग ह्यातनं काय मार्ग निघतो? असा आपला जीवनाचा दृष्टिकोन हवा. हं. भांडून वेळ फुकट घालवायचा नाही. आणि नक्की तुमच्या जवळ मंदिर असेल वगैरे तर जात चला. म्हणजे जात जा. तिथल्या त्या संगतीचा आनंद घ्या. किती बरं वाटतं आपल्याला. हं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी करा आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजे जप. भक्ती सेवा म्हणजे काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. मग जप करा, कथा ऐका, शास्त्र, प्रसाद म्हणजे मंदिरात वगैरे प्रसादांच्या दिवशी जा, प्रसाद घ्या ना. हं. जे छोटे-छोटे आता आत्ताच म्हटलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम ह्यापैकी काहीतरी कृष्णांना देऊन बघा. म्हणजे आपण जे काही खातो ते आधी त्यांना अर्पण करा. काहीतरी नवीन आणलं तर दाखवा त्यांना. म्हणजे त्यांच्याशी स्वतःला जोडून घ्या. छोटा भाऊ, मोठा भाऊ असं, आई-वडील अशा रूपात जोडा किंवा मित्र म्हणून जोडा. असं त्यांच्याशी काहीतरी माताजी आमच्या म्हणायच्या, कनेक्ट टू कृष्णा. म्हणजे स्वतःला कृष्णांशी जोडून घ्या, कुठल्यातरी एका नात्याने. हां. आणि बघा मग माताजी पुढची स्लाईड घ्या. आपण जे जेवण बनवतो ते त्यांना अर्पण करून मग घ्या. म्हणजे सगळं कुटुंबच प्रसाद म्हणून खातं वगैरे अशा छोट्या-छोट्या गोष्टी करा. किती आनंद मिळतो आणि आपल्यामध्ये किती फरक पडत जातो. हां, हे पण तसंच सांगितलंय, की आतमध्ये ना द्वंद्व सुरू असतं आपल्या चांगल्या आणि वाईट गुणांचं. तर आपण नेहमी चांगल्या गुणांना हे द्यायला पाहिजे प्रोत्साहन हां. हां, मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता मग भक्तीचं जीवन कधी सुरू करायचं? तर ते काय म्हणतायत प्रल्हाद महाराजांनी तर जन्मापूर्वी म्हणजे ती कयाधू त्यांच्या आई ह्याच्यात होत्या ना नारद मुनींच्या आश्रमात. नारद मुनी त्यांना सांगायच्या कथा. तर कयाधूंच्या पोटातून ते बाळ हं, हं, असं हुंकार देत व्यवस्थित ऐकत होतं. म्हणजे प्रल्हाद महाराजांनी तर आईच्या पोटातूनच भक्ती सुरू केली होती. ध्रुव महाराजांनी 5व्या वर्षापासून केली. मग आपण सुद्धा जेव्हा आता तुम्हाला हे कळलंय, त्या क्षणापासून सुरू करा. मी म्हातारं झाल्यावर वगैरे करेन, असं तुम्हाला खूप जण भेटणार सांगणारी. हे सगळ्या म्हातारपणी करायच्या गोष्टी, तर तेव्हा शरीर साथ देत नाही. हां, कृष्णानेच सांगितलंय ना, की प्रयास हवा, प्रयत्न केला तरच तुम्हाला कृष्णांशी जोडता येणार. का नाही तर कृष्ण आपल्याला आठवणार ना? तर त्यासाठी तुम्हाला कृष्णांशी स्वतःला जोडून घ्यायला हवा, प्रयत्न करायला हवा. तर ज्या क्षणी तुम्हाला हे कळले तेव्हापासून हळू-हळू सुरू करा. म्हातारपणात तोंडाने बोलता येत नाही, कानाने ऐकायला येत नाही जास्त. शरीर साथ देत नाही ना. हां, मग मग आता जी पुढची स्लाईड घ्या. खूप वेळ जप करायला म्हणजे मंदिरांमध्ये चालत म्हणजे उभं राहायला वगैरे असं होत नाही आपल्याला. हे मनुष्यांचं जीवनचक्र आहे. तर आपण लक्षात ठेवा, की ज्या क्षणी कळेल, त्या क्षणी आपण कृष्णांची भक्ती सुरू करायला हवी. कारण पुढं-पुढं जाल तसं आपलं शरीर थकत जातं. म्हणून भक्ती होत नाही आपल्याकडून ना. मग आता जी पुढची स्लाईड घ्या.
प्रभुपाद स्वामींनी तुम्ही तर बघितलं ना त्यांचं चरित्र पहिल्या अध्यायात आपण बघितलेलं तेव्हा. ती 5व्या वर्षी रथयात्रा काढली. त्यांच्या वडिलांना ते म्हणतात, की त्यांना हाय पुरीची जगन्नाथांची यात्रा असते ना रथयात्रा तशी काढायची आहे. तर बघितलात ना, त्यांची एवढ्या लहान वयात त्यांच्या गल्लीत कशी ती यात्रा, तसं आपल्याला कुणी थांबवलंय? आपण पण हे करूया, सुरू करूया थोडं-थोडं हां. हां, घ्या माता. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया आधी. हां, आता हे आहेत ना, आपल्या मार्गातले अडथळे बघा. तो अभिमान, अहंकार. तर कसं असतं, हे साधारण 6 गुण आहेत बघा. धन, उच्च शिक्षण म्हणजे तुमचं शिक्षण, तुमच्याकडचे पैसे, तुमचं सौंदर्य, तपस्या. तपस्या म्हणजे आता इथं अ, तशी तपस्या म्हणजे थोडंसं शिक्षणाच्याच दृष्टीने धरा तुम्ही हे. मी एवढं शिकलोय किंवा मी जीवनात एवढं कष्ट करून एवढं मिळवलंय, अशा प्रकारचा विचार. हं. तुमचं तारुण्य, तुमची फॅमिली म्हणजे मी अशा-अशा उच्च कुळातला आहे. साधारण हे 6 गुण आहेत, की ज्याचा आपल्याला गर्व असतो, अभिमान असतो. हां. पण प्रॉब्लेम काय माहिती हे काळानुरूप आपल्यापासून म्हणजे काळाचं कुणासाठी थांबत नसतो. तुमचं सौंदर्य हे काळाच्या अधीन आहे, ते कमी होत जातं. तुमचं उच्च शिक्षण आता आपण किती उच्च शिक्षण घेतलं असू, तर एक 5-10 वर्षानंतर कोण ना कोणतरी तेच शिक्षण घेऊन आपल्या पुढे गेलेलं असतं. मग ते काय चालतच राहणार. आज आपण 1 नंबरला आहोत, पुढच्या वर्षी मागची येणारी बॅच मधला कोणतरी तिथे 1 नंबरला येणार. त्यामुळे हा चांगला परिवार वगैरे ह्याचं हे जे मिळालंय ना आपल्याला, हा कृष्णा, ही तुझीच कृपा आहे, की तू आम्हाला दिलंयस असा आपला भाव हवा. हां. तुझी कृपा आहे म्हणून हे मिळालंय. आणि हे तत्वतः आपण शिकलोय आता, की हे खरं पण आहे. त्याच्यामध्ये अडकून नाही पडायचं. आपलं ते बघा तिथे वरती मध्वाचार्य दाखवलेत. तर आपलं ध्येय कृष्ण भक्ती हे असायला हवं. हे जे मिळालंय तेही ठीक आहे, तुझी कृपा आहे आणि पुढे जात राहायचं. हां. माताजी पुढची स्लाईड घ्या. कारण अभिमान जिथे आला ना, तिथे कृष्ण आपल्यापासून लांब जातात. आता हा शिशुपाल बघा. अ, शिशुपालाची आता गोष्ट तर तुम्हाला माहित आहे. मग शिशुपाल हा कृष्णांच्या आत्तेचा मुलगा असतो. मग अ, यश तर त्यांच्या आत्याला म्हणजे कृष्णाने वचन दिलेलं असतं, की मी ह्याचे 100 अपराध माफ करेन. तरी पण हा शिशुपाल तुम्ही लीला वाचाल ना कृष्णांचं चरित्र वगैरे, इतक्या वाईट-वाईट शब्दात कृष्ण जिथे दिसतील तिथे बोलत असतो. तसं कृष्णाने कधीच त्याचं काही केलेलं नसतं. वाईट हां, तरी सुद्धा. मग शेवटी हे आसुरी गुण आहेत ना, तुम्ही तुमच्यावर कंट्रोल आत्मसंयम नको तुमचा. ना ज्ञानाची आवड, की कोण आहेत कृष्ण, त्याला समोर असून ओळखले नाहीत बघा. त्यामुळे तुम्ही अरे काय झालं? हं. तर तुम्ही भक्त असल्याशिवाय कृष्णांना जाणू नाही शकत, शेजारून गेले तरी. हां, मग शेवटी जेव्हा 100 अपराध पूर्ण होतात, 101व्या अपराधाला कृष्ण सुदर्शन चक्र सोडून त्याचा वध करतात. हां, तर हे दैवी गुण आपण पुढे आणायला पाहिजेत. हे आसुरी गुण लांब ठेवायला पाहिजेत. नाहीतर कृष्ण भेटणार नाहीत आपल्याला. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. दंभो दर्पभिमानाच्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानचाभिप्राप्तस्य पार्थ समप्तसासुरीम. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. इथे सांगितलंय दंभ म्हणजे दंभ, उर्मटपणा म्हणजे दंभ कसा असतो? अभिमानच असतो तो एक प्रकारचा. हां, तर हे दंभ, अभिमान, उर्मटपणा, अज्ञान हे काय आहेत बघा, आसुरी गुण आहेत म्हणतात कृष्ण. त्यांचं वर्णन कृष्णाने काय केलंय? आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. त्यामुळे आपल्यापासून ते लांब ठेवायचे. हा राग वगैरे असतो ना, हा चांगला नाही. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या.
बघूया आपण ते पुढं तेच आहे सगळं. हरे कृष्ण. गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञानामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भागवत शिव यांना यज्ञात आमंत्रित केले नाही. हरे कृष्ण. एक मिनिट, मला पुढची स्लाइड दाखवा, ही मोठी गोष्ट आहे. एकच मिनिट हा. हे आज जरा वाचा माताजी फक्त आधी. हा. हरे कृष्ण. प्रवृत्तीच निवृत्तीच जना न विदुरासुरा न शौचनापि चाचरो न सत्यदेषु विद्यते. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिभूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसापेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतलेले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, अशा दुष्ट लोकांना माझा आश्रय घेता येत नाही. हरे कृष्णा. म्हणजे बघा हा, इथे काय सांगितलंय की हे खालचं 7व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे की जे लोक मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत. हा, म्हणजे त्या खालच्या 4 लाख मनुष्य योनी आहेत, तर त्या वेगवेगळ्या योनींमधले. पुन्हा ज्यांचे ज्ञान हे मायेने आहे झालेलं आहे, म्हणजे मायेने झाकलं गेलेलं आहे, जे नास्तिक आहेत, असे लोक कृष्णांकडे जात नाहीत, कधी जाऊ शकत नाहीत. हा, आणि इकडे काय सांगितलंय, कारण ते आसुरी प्रवृत्तीमध्ये येतात. ते कृष्ण म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, आसुरी गुण असते तर काय होणार, असू देत माताजी आसुरी गुण आम्हाला चालतात. तर चालत असतील तुम्हाला, पण तुम्ही कृष्णांकडे जाऊ नाही शकणार. हम्म. म्हणूनच हे दैवी गुण आणि असुरी गुण आहेत. दैवी गुण तुम्हाला कशात मदत करतात, ते किती साधे गुण आहेत बघा. तर ते गुण तुम्हाला कृष्णांकडे जायला मदत करतात, जे मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि इकडे काय सांगितलंय की आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना काय करावे काय करू नये हे जाणत नाही. सत विवेक बुद्धी ठेवत नसतात ते. मन इंद्रिय ह्यांच्या मागे लागलेले असतात, बुद्धीने विचार करत नाही. शुचिरभूतपणा किंवा सदाचार, सत्य हे पण त्यांच्यामध्ये आढळत नाही. हा, माताजी मागची स्लाइड घ्या. ही गोष्ट खूप मोठी आहे ऍक्च्युली. हे पुढची का घेतली स्लाइड, हे पण पुढचे जे सांगितलेले, आता हे दक्ष प्रजापती होते, तरी पण ह्यांच्यामध्ये पण हे गुण होते. म्हणून तुम्हाला सांगितलं. कसं आहे ना, हे मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुलसीदासांचं रामचरितमानस आहे ना, त्याच्यात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. आपण पटकन बघूया, तशी जरा मोठी आहे. नाही तर हे दक्ष प्रजापतींची मुलगी असते सती. सतीचं लग्न कोणाबरोबर होतं, शिवजी म्हणजे शंकरांबरोबर. मग तसे एक सभा असते एकदा, आणि दक्ष प्रजापती येतात, आणि सगळी उठून उभी राहतात. का कोणास ठाऊक, पण शिवजी उठून उभे राहत नाहीत. आणि तेवढाच राग हा माणूस, म्हणजे हे मनात ठेवतात की माझं जावई, आणि त्या सभेत सुद्धा शिवजींना ते प्रचंड काय काय वाईट बोलतात की हा कसे आहेत, हे कसे राहतात, आणि त्यांना काय कळत नाही. आणि तत्वतः जर का तुम्ही बघाल तर प्रजापती ह्या पदापेक्षा शिवजींचं लेवल ही खूप हाय आहे. म्हणजे तत्वतः शिवजी खूप उच्च आहेत दक्ष प्रजापतींपेक्षा. तरी सुद्धा दक्ष प्रजापती त्या सभेमध्ये सर्वांसमोर शिवजींना खूप बोलतात. पण शंकर तुम्हाला माहित आहेत ना, आद्य वैष्णव आहेत ते, वैष्णवानाम यथा शंभो. ते म्हणजे शांत राहतात आणि परत येतात कैलासला, आणि त्या सतीला ह्याबद्दल एक कणभर पण काहीही सांगत नाहीत. हे बघा भक्तांचे गुण कसे असतात. हा, मग पण हा माणूस विसरतच नाही, म्हणजे हे दक्ष प्रजापती ते विसरतच नाही तोच. मग त्याला अजून बदला घ्यायचा असतो, म्हणून एका यज्ञाचं आयोजन करतो. आता यज्ञ म्हणजे काय, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूं प्रित्यर्थ करता. म्हणजे यज्ञ समर्पित पण विष्णूंचाच केलेला असतो, आणि ते विष्णूंसाठीच केलेलं असतं, दुसरं कुठलंही ध्येय असता नाही. आणि यज्ञाचं ध्येय हे समाज कल्याण हवं. तर हे यज्ञ करतात तो फक्त शिवजींना कमी दाखवण्यासाठी. आणि सगळ्यांना सगळ्यांना देवी देवता सगळ्यांना मोठा यज्ञाचं म्हणजे सगळं ते करून सगळ्यांना आमंत्रण देतात. फक्त सती आणि म्हणजे कैलासला आमंत्रण देत नाहीत, कैलास पर्वतावर. हा,
शिवजी आणि सतीला. मग काय होतं, सगळी सतीला अचानक कैलासाच्या इकडून तिकडून विमानं जाताना दिसत असतात. ती म्हणते एकाला थांबून, "अरे हे सगळे आज कुठे निघाले?" तर ते एक जण म्हणतो, की "तू ते दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ केलाय ना, तिकडे निघालोय म्हणून. तुम्हाला नाही बोलवलं." ही पण आपली पद्धत. "तुला नाही बोलवलं? तुला नाही सांगितलं?" मग ती सती कशी, सती म्हणते माहेरात कार्यक्रम आहे, मला बोलवलं नाही. मग ती शिवजींना काय म्हणते, शंकरांना, की आपल्याला ना माहेरी गुरूंकडे किंवा माहेरी म्हणजे आई-वडिलांकडे, गुरूंकडे जाण्यासाठी आमंत्रणाची वाट बघायची नसते. आपण जायला पाहिजे. मग शंकर तिला तिथं काय सांगतात, "होय, पण चुकून आमंत्रण द्यायचं राहून गेलं असेल तर." जेव्हा मुद्दाम ठरवून टाळलेलं असतं तेव्हा नव्हे. मग सती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. मग शंकर म्हणतात, "मी येणार नाही. तू नंदीला घे आणि जा." मग नंदी आणि सती जाते आणि सती जेव्हा तिथे जाऊन बघते, की एवढा सगळ्यात मोठा म्हणजे एवढा मोठा यज्ञ आणि वडील आपल्याला विसरले, तिला थोडं आश्चर्य वाटायला लागतं. मग ती आईकडे जाते. मग आई तिला झालेलं सगळं सांगते. ते ऐकून तिला एवढं दुःख होतं. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. हां, पतीचा अपमान त्यांना सहन होत नाही तिला तो. आणि ती त म्हणजे तिथे ते यज्ञ असतं ना, यज्ञ होम असतो ना, यज्ञकुंड म्हणतात. त्याच्या जवळ जाते आणि सगळ्यांना संबोधित करते, की म्हणजे ज्या कोणी त्या सभेत माझ्या नवऱ्याविषयी केलेली वाईट-वाईट बोललेले वडील माझे, जे कोणी ऐकले आणि तेव्हा हसले वगैरे, त्या सगळ्यांना त्याची शिक्षा मिळणार. आणि आता मला म्हणजे जिवंत राहण्याचा कुठला अधिकार नाही, की म्हणजे माझ्याच माहेरी माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान झाला असं. आणि सती काय करते, योग अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेते. आणि नंदी धावत-धावत जाऊन हे शंकरांना सांगतात. मग शंकर अ, कोण बरं प्रकट करतं? शंकरांच्या रागातून हे प्रकट होतो. रुद्र कोणता बरं? मला नाव आठवत नाही, थांबा जरा. वीरभद्र. हां, तो. मग तो येऊन सगळ्याचा नासधूस करतो. मग शंकर येतात, मग सगळ्या यज्ञकुंडाचा नासधूस करतो आणि जे ज्याचं काय केलेलं असतं त्या सगळ्यांना तो ती शिक्षा देतो. म्हणजे ज्यांनी शिवजींची निंदा ऐकलेली असते. पुन्हा म्हणजे यज्ञाचा विध्वंस होतो. दक्ष प्रजापतींचे शिवजी वेगळं करतात म्हणजे धडापासनं. मग नंतर सगळे देवी-देवता त्यांना शांत करतात. शिवजी शांत होतात. मग एक बकऱ्याचं डोकं आणून शिवजी दक्ष प्रजापतींना लावतात. हां, मग ह्यातनं आपण शिकायचं काय आहे? हा फक्त गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा, अज्ञान ह्यातून केलेला तो यज्ञ होता. आणि कारण काय होतं यज्ञाचं, तर शिवजींना कमी लेखणं. हां, मग ह्या यज्ञाचा काय परिणाम झाला बघितलात ना. आणि त्याच्यानंतर दक्ष प्रजापतींना खरं सगळं म्हणजे स्वतःची चूक कळते, जरा ज्ञान होतं आणि शिवजींचीच तपश्चर्या करायला वनात निघून जातात. अशी ही गोष्ट आहे. तुम्ही विस्ताराने नक्की ऐका. तर त्यामुळे लक्षात ठेवा, हे आसुरी गुण स्वतःपासून लांब ठेवायचे आणि इथे कुठेही विष्णू आलेले नसतात हां, त्या यज्ञामध्ये. दुसरं म्हणजे कारण यज्ञाचं ध्येय हे समाजाचं कल्याण हवं, बाकी कुठलंही नाही. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. आता ही ना नरकांची 3 दारं सांगितलेत. हायवे सांगितलाय बघा कृष्णाने नरकात जायचा. हं. हरे कृष्ण. बघा. त्रिविध नरक संयेद द्वारनाशमात्मन काम क्रोधस्थ लोभास्त स्मादेत्यल तज्जते. हरे कृष्णा. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान व्यक्ती मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्णा. बघा हां, काम म्हणजे इच्छा. त्या इच्छांच्या स्टेजवर स्वतःला आवरायचं असतं. त्या पूर्ण नाही झाला तर क्रोध. क्रोध जसा वाढत जातो तसा लोभी बनतो आणि लोभ तुमची विचार करायची कपॅसिटी संपवून टाकतो. हं. तर ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. तो रस्ता दाखवलाय बघा. हायवे कृष्णाने सांगितलेला. बघा कुठलाही अडचण नाहीये त्याच्यावर.
हे जर का तुम्ही रस्ता हाच पकडायचा आयुष्यात ठरवला तर नरकामध्ये थेट जाऊन उतरायला होणार. आणि नुसतं तसं पण नाहीये. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. बघा कृष्णाने स्वतः सांगितलंय, की काम, क्रोध आणि लोभ. इथं इच्छा म्हणजे ना, तुम्ही चांगल्या इच्छा नका, म्हणजे बेफाम इच्छा, बेधुंद, ज्याला कशाचा कंट्रोल नाही अशा इच्छा, म्हणजे इच्छांवर इच्छा. आता ते पुढे समजेल तुम्हाला. तर आणि बुद्धिमान लोकांनी त्याचा त्याग करायला हवा. कारण का? तर आत्म्याचा पण विनाश करतात बघा. म्हणजे किती किती लांब जातो आपण कृष्णांपासून. त्यामुळे ह्या तिघांपासून स्वतःला लांब ठेवायचं, ह्या आसुरी गुणांपासून. हा दुसऱ्याला समजून घ्यायला शिकायचं जीवनात. आणि चिडलो आपण एखाद्यावर तर सौम्य भाषेत सांगायचं, आणि तो राग आहे ना आठवून आठवून पुढं पुढं काढून दाखवायचं नाही. त्यावेळेस सोडून द्यायचं आणि स्वतःला शांत ठेवायला शिकायचं. दुसऱ्यांच्या वस्तू ह्या दुसऱ्याच्या आहेत हे समजून घ्यायचं. लोभ नाही ठेवायचा दुसऱ्यांच्या गोष्टीचा. माताजी पुढची स्लाइड घ्या, बघा आता, म्हणजे तुम्हाला कळणार. ही होती कामना. ही द्रौपदीच्या वस्त्रहरणे किती वाईट गोष्ट झालेली आहे बघा. म्हणजे सगळ्यांना माहित होतं हे चूक आहे, तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून त्या कौरवांनी केलं, आणि त्याच्यासाठी पुढे महाभारताचं युद्ध आणि किती काय काय झालं बघितलं. पण तेव्हा माहित होतं हे चूक आहे, तरी पण त्यांनी ते केलं ना. हा असते, म्हणजे ह्या असतात त्या इच्छा ज्या तुमच्या, म्हणजे ह्या पूर्ण चूक आहे आपल्याला माहित असतं, तरी पण तुम्ही ते करता. आता पुढची घ्या माताजी स्लाइड. हा क्रोध बघा. म्हणजे हस्तिनापूर साम्राज्य हे न्यायाच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने, हे सगळ्याच दृष्टीने पांडूच्या मुलांचं होतं हे पूर्ण माहित होतं धृतराष्ट्रांना. तरी पण तरी पण त्यांना ते हस्तिनापूरचं साम्राज्य मिळवायचं होतं. आणि त्यासाठी त्याने लहानपणापासून दुर्योधनाला पांडवांबद्दल राग करायला शिकवला. ह्या दुर्योधनाने आयुष्यभरात त्यांच्याविषयी द्वेष करण्यापेक्षा वेगळं काही केलं नाही. मग हा राग आला बघा. कामना झाली, आता राग. हा जो दुर्योधनाला पांडवांविषयी होता, तो राग कुठे घेऊन गेला शेवटी बघितलात ना. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता लोभ. हा तर हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ होता. ह्या दुर्योधनाला काहीही द्यायचं नव्हतं. एक इंद्रप्रस्थ देतात, ते पण काय असतं, एवढं भयंकर जंगल असतं, ते सुद्धा बघवत नाही. नंतर ते पण तुम्ही कट कारस्थान करून काढून घेतलं. काही झालं तरी काहीही मिळायला देणार नाही असं त्याचा, म्हणजे एवढा लोभ असतो त्या हस्तिनापूर साम्राज्याचा त्याला. हा तर हे पुढे बघितलं ना काय झालं, महाभारताचं युद्ध, कौरवांचा पूर्ण हे, म्हणजे कोणही शिल्लक राहिलं नाही असं. त्यामुळे ही नरकाची 3 द्वार आहेत, आपण लांब ठेवायचं स्वतःपासून त्यांना. हा तर हे मानवाचे 4 हे दोष आहेत बघा, मी सांगितलेले ना. मनुष्य सतत चुका करतो, तो भ्रमात असतो. भ्रमात म्हणजे अहंकार, सगळं माझं आहे, मी आहे म्हणून सगळी आहेत वगैरे. त्याच्यानंतर आपली इंद्रिय अपूर्ण आहेत, हे आपण विचार करत नाही. आणि देव कुठे आहे, मला का दिसत नाही, मी मानणार नाही, किती वृत्ती, किंवा दुसऱ्याला काही समजायचंच नाही वगैरे. हा अपूर्ण इंद्रिय. आणि इतरांना फसवण्याची वृत्ती. एवढे 4 मनुष्याचे दोष आहेत, तर आपण त्यापासून बाहेर पडायचं बघायचं. कुठले दोष लक्षात ठेवा आणि त्यापासून जरा लांब ठेवायचं स्वतःला. चूक भ्रमात असतो, चुका करणे भ्रमात असतो, अपूर्ण इंद्रिये आणि दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आता हे बघा एक की कलियुग म्हणजे ही युगांप्रमाणे सांगितलंय, की आता आपण काय बघतोय, की चांगलं आणि वाईट हे दोन्ही आपल्यामध्येच आहे ना. सत्ययुगात वराह अवतार घेतला विष्णूनी, आणि हिरणाक्ष होता. हिरण्यकश्यपूचा भाऊ जो पृथ्वीला पळवून घेऊन गेला होता. तर हे 2 ग्रहांवरून वेगवेगळ्या युद्ध झाली होती. वराहदेव आणि हिरणाक्ष ही वेगवेगळ्या ग्रहांवर होती. म्हणजे त्यामुळे वेगवेगळ्या ग्रहांवरनं. त्रेतायुगात राम आणि रावण यांचं युद्ध वेगवेगळ्या देशांमधून झालं. हा
आता द्वापार युगात तेच सगळं एका कुटुंबात आलं बघा. पांडव आणि कौरव हे एका कुटुंबातले होते. आणि कलियुगात आहे ना, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता असे दैवी गुण आणि राग, लोभ, मत्सर, वासना असे आसुरी गुण हे दोन्ही आता आपल्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे मग आता जी पुढची स्लाइड घ्या. अ, तर बघा हा, की सत्ययुगात हे वराहदेव आणि हिरण्याक्ष वेगवेगळ्या ग्रहांवरून लढले. त्रेतायुगात राम आणि रावण, रावण लंकेमध्ये होता, राम भारत भूमीत होते आपल्या. हा, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. हे नंतर एका कुटुंबात आलं द्वापार युगात. हा, पुढची स्लाइड घ्या. आता कलियुगात आहे ना, आपल्याच मध्ये दैवी गुण आहेत आणि आसुरी गुण आहेत. त्यामुळे आपण आपल्यातले दैवी गुण वाढवायचे. हा, तर आपला हा जो मुखवटा असतो ना, तो भ्रमात असतो ना आपण, मी माझं, हे काढून टाका आणि स्वतःचा शोध घ्या. माताजी पुढची slide. आता हे पण बघा, अ, हा ह्यांचा म्हणजे शास्त्रांवर विश्वास नाही. हा राक्षसी असुर असतात. मी सांगितलं ना, असुर म्हणजे कोण असतात? 2 शिंगपिंग नसतात. ती शास्त्रांवर त्यांचा विश्वास नसतो आणि त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे ती वागत नाहीत. तर हा माणूस बघा, गुगलला देव मानून त्यांना नमस्कार करतोय. तर हा आसुरी स्वभाव आहे. हा, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. तर इथे बघा, सगळ्या ठिकाणी गुड घाला. गुड इन, गुड आउट. मनात चांगले विचार आणा, मग शब्द चांगले बाहेर पडणार. शब्द जसे असतात ना, तशी आपली कार्य असतात. तुम्ही जर का ठरवलं, मी उद्या 2-4 दिवस जरी आपल्या बॉडीला 2-4 वेळा जरी आज ठरवलं, की मी उद्या सकाळी 5 वाजता उठणार आहे, तुम्हाला आपोआप सकाळी जाग येते. कारण आपले शब्दच आपल्या क्रिया ठरवत असतात. मग जसं आपलं कार्य नेहमी आपण वागतो, कार्य करतो, तसेच आपल्या सवयी बनतात. जसं आपल्या सवयी आहेत, तेच आपलं चरित्र घडतं. आणि जसं चरित्र आहे, तसेच पुन्हा आपल्या मनात विचार येतात. मग ह्या सगळ्यामध्ये चांगलं, चांगलं, चांगलं भरा. आउटपुट पण चांगलं येणार. हां. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. तर आपल्या सर्वांच्या आत भूते आहेत. त्या कंस, शिशुपाल वगैरेंना कसं पार करायचंय? तर त्यांना कसं पार करायचं? तर हरिनाम जप. हं. हां. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता हा कृष्णानी बघा, कालियाच्या त्या फण्यावर काढत होता. कालिया 100 पेक्षा जास्त अशा फण्या 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 होत्या त्याला. तर कृष्णाने त्या सगळ्यांना खाली दाबून टाकलं आणि त्याच्यावर उभे राहून कृष्ण वर आले. तसं आपल्याला पण आतल्या त्या सगळ्यांना आतमध्ये दाबून चांगल्यांना वर घ्यायचंय. हा, आणि एक हे पण लक्षात ठेवा, की आपण विनाकारण चिंता करू नका. निर्भीड व्हा. थोडं कृष्ण आहेत ना. आता बघा इथे काय सांगितलंय, तुम्हाला आयुष्यात समस्या आहेत का? तर हो, मला समस्या आहे. हा, मग खाली या. खाली काय लिहिलंय, आपण याबद्दल काही करू शकता का? करू शकता का तुम्ही? तर हो, मी काहीतरी करू शकतो. मग काळजी कशाला करता? मग जे काय करायचंय, करू शकता ते करा. काळजी नका करू. काळजी, आपली चिंता ही चितेप्रमाणे असते ना. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा इकडे खाली या. आपल्याला याबद्दल काय, म्हणजे आपल्याला काही याबद्दल करू शकता का तुमच्या समस्येविषयी? नाही, मी काय करू शकत नाही. मग काळजी कशाला करताय? आणि परत वर आहे बघा, आपल्या आयुष्यात, तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहेत का? नाही. मग आता नाहीच आहे, तर मग कसली काळजी करता? जॉब करा, आनंदी राहा त्यापेक्षा. हा, तर हा चार्ट समजून घ्या. जे काही करू शकतो ना आपण, ते करा, नक्की करा, हर एक प्रकारे करा. आणि उरलेलं कृष्णांवर सोडून द्या. आपण कृष्ण इथं ह्याला पण सांगतायत अर्जुनाला, की तुझं काम आहे युद्ध करणं, कर्तव्य आहे, ते कर आणि बाकीचं माझ्यावर सोड. हा, तर तुम्ही पण जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हा, माताजी झालंय स्लाइड. हा, हे पण तेच सांगितलेलं आहे, की हरे कृष्ण महामंत्र, आपला हे पंचतत्व मंत्र आणि महामंत्र जप करा, आनंदी राहा. हा. हा, रेकॉर्डिंग स्टॉप.